पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये काका वडेवाले हे अतिशय फेमस असे वडेपाववाले आहेत. यांच्या इथे वडापाव खाण्यासाठी लोकांना चक्क लाईन लावावी लागती. अशी काय खासियत आहे ह्या काका वडेवाल्यांची आज आपण जाणून घेऊया. कोथरूड परिसरामध्ये गेल्या 30 वर्षापासून काका वडेपाववाले हे वडे विकण्यासाठी फेमस आहे. त्यांची आता 3 मुलं जे आहेत ते आता ह्या व्यवसायात आहे. पुरंपर असलेल्या ह्या व्यवसायाची यांची चव आहे ती गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी आबाधित ठेवली आहे. त्याच्याविषयीची विशेष माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया. नमस्कार, आज आपण पुण्यातील एका फेमस वडापावच्या इथं आलो आहोत. पुण्यातील गेल्या 30 वर्षापासून पुणेकर खवय्यांचा आवडता वडापाव असलेले काका वडेवाले यांचा आज आपण वडापाव बघणार आहोत. नमस्कार दादा, काय सांगाल, हा जो पुण्यातला सगळ्यात फेमस वडापावपैकी वडापाव आहे, तरी सुरुवात कशी झाली आणि तुमचं नाव काय? माझं नाव नामदेव कुंभार आणि वडिलांनी सुरुवात केली होती याची एक 30 वर्षापासून. 30 वर्षापूर्वी केली होती सुरुवात, तर मग अजूनपर्यंत आम्ही ते चालवत आहे. आता वडिलांना वयोमानाप्रमाणे होत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही करतो आता. तर आपल्या इथं वडापावला तुम्ही म्हणजे फॅमिलीमधले किती लोक आहात? आता फॅमिलीमध्ये तसं म्हणायला गेलो तर आम्ही दोघे भाऊ आहोत आणि बाकीचे आमचे जे कामगार सहकारी लोक आहेत ते मिळून आम्ही करत असतो. आपला वडापाव इतर वडापावपेक्षा वेगळा काय आहे? बिकॉज 30 वर्षात चव अबाधित राखणं खूप मोठी गोष्ट असते. बरोबर, वडिलांनी जेव्हापासून सुरुवात केली होती तेव्हापासून आम्ही ती चव आत्तापर्यंत आम्ही सांभाळलेली आहे. आणि आपल्या 30 वर्षापूर्वीसुद्धा वडापाव खाल्लेला माणूस आजही वडापाव खाऊन गेला तरीसुद्धा तो तेच सांगत असतो की चवीमध्ये काहीही फरक नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी तसानी तसा वडापाव आहे. आणि आपल्या वडापावची खासियत म्हणजे अशी आहे, वडापावची आपली साईज मोठी आहे, परत जी वडापावचा कुरकुरीतपणा आहे, परत आपल्याकडे 2 चटण्या असतात, एक गोड चटणी, तिखट चटणी, त्याचा एक फ्लेवर असतो वडापावला. आणि सुरुवातीला आपण वडापाव खात असताना हळूहळू थोडासा तो गोडसर लागतो, थोडा तिखट लागतो, त्याच्याबरोबर तळलेली मिरची असते, कांदा असतो आपण कापलेला. तर एक वेगळी चव आहे. म्हणजे इतर वडापावपेक्षा आपल्या वडापावची चव खूप वेगळी आहे आणि ती लोकांना खूप आवडते आतापर्यंत. तर दिवसाला असा किती वडापाव आपला जातो आणि आपल्या वडापावची किंमत किती? बिकॉज आता खूप मोठी लाईन दिसते, मी मगापासून बघते आहे की भरपूर सारे लोक येतात आणि लाईनीने वडापाव घेतात अक्षरशः. तर त्यामुळे लाईनीने वडापाव देण्याचं म्हणजे कसं, अगदी सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित देता यावा आणि लोकांची गडबड होऊ नये, आपल्याला लोकांची गैरसोय होऊ नये, त्याच्यासाठी लोकांना व्यवस्थित देता यावा म्हणून एक लाईन लावलेली आहे आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडापावचा आपला रेट खूप रिजनेबल आहे, 15 रुपये आहे आणि लोकांना आवडतो तो. आपला टायमिंग काय आहे? टायमिंग आपला दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 9:30पर्यंत असतो. आपला रविवारी बंद असतो आणि दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 9:30पर्यंत कंटिन्यू असतो. तर आपण बघितलं की हा पुण्यातला सगळ्यात फेमस वडापाव. आपण ह्याच्यात टेस्ट पण बघूया, इथल्या गिऱ्हाईकांना काय वाटतं ते बघूया ह्या व्हिडिओद्वारे. नमस्कार, माझं नाव यश मारणे आहे आणि मी कॉलेज स्टुडंट आहे. तर मी इथे नेहमी वडापाव खायला येतो. इथे कोथरूडमध्ये हा फेमस वडापाव आहे काका वडेवाला. तर आणि हा वडापाव खूपच म्हणजे छान आहे, पॉकेट फ्रेंडली आहे आणि मी एका वेळेस 2 वडापाव खाऊ शकतो. टेस्ट खूपच छान आहे याची. तर पुण्यात तुम्ही कधी कोथरूड परिसरामध्ये आला ना तर ह्या काका वडेपावला नक्की भेट द्या. पुण्याहून नीलम कराळे, न्यूज 18 लोकमत.